नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्तुळ या प्रकरणामधील वर्तुळ कंस हा भाग शिकणार आहोत. आता बघा, ही आकृती दिलेली आहे. सी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि इथे के ही काय एक वृत्तछेदिका आहे आणि ते वर्तुळाला अनुक्रमे बिंदू ए आणि बीमध्ये छेदते. या वृत्तछेदिकेमुळे वर्तुळाचे दोन भागात विभाजन होते. यापैकी कोणताही एक भाग आणि वृत्तछेदिकेचे वर्तुळावरील बिंदू यांनी मिळून होणाऱ्या आकृतीला वर्तुळ कंस म्हणतात. वर्तुळ आणि वृत्तछेदिका यांच्या छेदनबिंदूला कंसाचे अंत्यबिंदू किंवा कंसाची टोके म्हणतात. आता आपण जर आकृतीचं व्यवस्थितपणे निरीक्षण केलं तर वृत्तछेदिका केमुळे केंद्र सी असलेल्या वर्तुळाचे AYB आणि AXB हे दोन कंस तयार झाले आहेत. कोणते दोन कंस तयार झालेले आहेत? AYB, कंस AYB आणि कंस AXB. तर वृत्तछेदिकेच्या ज्या बाजूला वर्तुळ केंद्र असते त्या बाजूच्या कंसाला काय म्हणतात? विशाल कंस. आणि त्याच्या विरुद्ध बाजूच्या कंसाला लघु कंस म्हणतात. म्हणजे प्रत्येक वर्तुळामध्ये वृत्तछेदिकेमुळे दोन कंस तयार होतात, लघु कंस आणि विशाल कंस. आता आपण ज्या आकृतीचं व्यवस्थितपणे निरीक्षण केलं असता कंस AYB हा मोठा कंस आहे म्हणून याला विशाल कंस आणि AXB हा लहान कंस दिसतो आहे म्हणून हा लघु कंस आहे. एखाद्या वर्तुळ कंसाचे नाव आपण 3 अक्षरे वापरून लिहिल्याने तो नेमका समजतो, परंतु काही संदिग्धता निर्माण होत नसेल तर लघु कंसाचे नाव त्याचे अंत्यबिंदू दर्शवणाऱ्या 2 अक्षरांनी लिहितात. उदाहरणार्थ 3.39 मधील कंस AXB हा कंस AB असाही लिहितात. तर आपण काही कंसांचे नाव लिहिण्यासाठी केंद्रीय कोन, सेंट्रल अँगल बघा, O हा वर्तुळाचा काय आहे? केंद्रबिंदू आहे आणि या ठिकाणी AOB हा एक कोन आपल्याला तयार झालेला दिसतो आहे आणि त्याने लघु वर्तुळ कंस आणि विशाल वर्तुळ कंस. बघा, इथे AQB हा विशाल वर्तुळ कंस आहे आणि APB हा काय आहे? लघु वर्तुळ कंस आहे. आता आपल्याला केंद्रीय कोन म्हणजे काय ही संकल्पना समजून घ्यायची. ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोणाला केंद्रीय कोन म्हणतात किंवा सेंट्रल अँगल असे म्हणतात. आता व केंद्र असलेलं वर्तुळ असून कोन AOB हा केंद्रीय कोन आहे. वृत्तछेदिकेप्रमाणेच केंद्रीय कोनामुळे सुद्धा वर्तुळाचे 2 कंसात विभाजन होते, कंस AQB आणि कंस APB. आता कंस AQB कसा आहे? मोठा म्हणून तो विशाल वर्तुळ कंस आणि APB कसा आहे? लहान म्हणून APB हा लघु वर्तुळ कंस. आणि एक लक्षात ठेवा, लघु वर्तुळ कंसाचे माप हे त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो तर ही संकल्पना व्यवस्थित लक्षात ठेवा. आता कंसाचे माप, काही वेळा 2 कंसाची तुलना करण्याची गरज पडते, त्यासाठी कंसाची मापाची व्याख्या पुढील प्रमाणे ठरवलेली आहे. मग लघु कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. आता समजा कोन AOBचे माप थिटा आहे म्हणून लघु कंस APBचे माप काय येणार? थिटाच. मग असा प्रश्न विचारला गेला, समजा एका केंद्रीय कोनाचे माप 40 अंश आहे तर त्याच्या लघु कंसाचे माप किती असेल? तर त्याच्या लघु कंसाचे मापसुद्धा किती असेल? 40 अंश. मग आता आपल्याला माहिती आहे पूर्ण वर्तुळ कंसाचं माप किती असतं? 360 अंश. मग विशाल कंसाचे माप जर आपल्याला काढायचं असेल तर विशाल कंसाचे माप बरोबर 360 म्हणजेच वर्तुळ कंसाचे माप वजा संगत लघु कंसाचे माप. मग आकृतीमध्ये बघा, विशाल कंस AQBचे माप बरोबर 360 अंश वजा कंस APBचे माप. आता आपल्याला 360 वजा तिथं काय दिलेलं? आपल्याला थिटा दिलेला. काय दिला? तो थिटा. म्हणजे 360 वजा थिटा. थिटाची किंमत काही पण असेल, ती 180पेक्षा कमी असेल, आपण काय करायचं? फक्त मायनस करायचा आणि मायनस केल्यानंतर जे उत्तर येईल ते. तसंच आपल्याला माहिती आहे अर्धवर्तुळ कंसाचे माप
अर्धवर्तुळ कंसाचे माप हे 180 अंश असते. किती असते? 180 अंश असते. पूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360 अंश असते. त्याच्या निम्मे अर्धवर्तुळ कंस. मग प्रश्न जर विचारला गेलेला आपल्याला तर अर्धवर्तुळ कंसाचे माप किती अंश असते? तर 180 अंश असते. पूर्ण वर्तुळ कंसाचं माप किती असतं? 360. विशाल कंसाचं माप 360 वजा संगत लघु कंसाचे माप. आणि लघु कंसाचे माप हे त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. मित्रांनो, आपला पुढचा मुद्दा आहे कंसाची एकरूपता, कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क्स. जेव्हा दोन प्रतलीय आकृत्या एकमेकींशी तंतोतंत जुळतात तेव्हा त्या आकृत्या एकमेकांशी काय असतात? एकरूप आहेत असे म्हणतात. मग एकरूपतेच्या या संकल्पनाच्या आधारे समान मापाचे कोन एकरूप असतात हे आपल्याला माहीत आहे. आपण 9वीमध्ये शिकलेलो आहोत. मग आपण समजा एक कृती बघूया आपण. या समोरच्या आकृती 3.31मध्ये केंद्र सी असणारी दोन वर्तुळे आपण काढलेली आहेत. समजा कोन DC आणि कोन FC जे समान मापाचे कोन आहेत. कसे आहेत? समान मापाचे कोन आहेत. आणि या कोनांच्या मापापेक्षा वेगळे माप असणारा कोन एक IC जे आपण काढलेला आहे. आता कोन DCच्या भुजा अति वर्तुळाला छेदल्यामुळे मिळणाऱ्या कंसाला AB नाव द्या. काय नाव देऊ आपण? AB. मग कंसाच्या मापाच्या व्याख्येवरून कंस AB आणि कंस D यांची मापे समान आहेत हे लक्षात आले का? हे कंस परस्परांशी तंतोतंत जुळतील का? निश्चितच नाही जुळणार. मग आता CD, CFG आणि CIG या वर्तुळपाकळ्या कापून आपण वेगळ्या केल्या. ते एकमेकीशी जोडून DFG, IJ यापैकी कोणते कोन परस्परांशी जुळतात ते पाहूया. मग या कृतीवरून दोन कंस एकरूप होण्यासाठी त्यांचे माप समान असणे पुरेसे नाही हे लक्षात आले आपले. मग दोन कंस एकरूप असण्यासाठी आणखी कोणती अट पूर्ण होणे आवश्यक आहे असे आपल्याला वाटत असेल तर मग वरील कृतीवरून आपला असे लक्षात येते की दोन कंसांच्या त्रिज्या आणि त्यांची मापे समान असतात तेव्हा ते दोन कंस परस्परांशी एकरूप असतात. दोन कंसांच्या त्रिज्या आणि त्यांची मापे समान असतात तेव्हा ते दोन कंस परस्परांशी एकरूप असतात. हे विधान आपण व्यवस्थित तयार करून ठेवा आणि ते लक्षात ठेवा. दोन कंस एकरूप असण्यासाठी अट काय? मग दोन कंसांची त्रिज्या आणि त्यांची मापं कशी असली पाहिजे? समान. जर दोन कंसांच्या त्रिज्या आणि त्यांची मापं समान असतील तर ते दोन कंस परस्परांशी काय असतात? एकरूप असतात. हे आपल्या लक्षात आहे. म्हणजे कंस D व कंस GF एकरूप आहेत. हे चिन्हाने कंस D एकरूप कंस GF असे दर्शवतात. आलं मग लक्षात? परत एकदा सांगतो, दोन कंसांच्या त्रिज्या आणि त्यांची मापे समान असतात तेव्हा ते दोन कंस काय असतात? ते परस्परांशी एकरूप असतात. आता आपण कंसांच्या मापांचा बेरजेचा गुणधर्म, प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर ऑफ आर्क्स. बघा, आकृती दिलेली आहे आपल्याला. त्या एक वर्तुळ दिलेलं आहे. वर्तुळावरील बिंदू दिलेले आहेत ABCD. म्हणजे काही कंस तयार झाले तिथे. कंस AB, कंस BC, कंस CD, कंस D, कंस AE. आपण जर दोन दोन बिंदूंचा विचार केला, 3 बिंदूंचा विचार केला तर कंस ABC, कंस CDE, कंस DA असे वेगवेगळे आपण कंसाचे नावं सांगू शकतो. मग या आकृतीमध्ये ABCDE हे एकाच वर्तुळाचे बिंदू आहेत. या बिंदूंमुळे अनेक कंस तयार झालेले आहेत. आपण अभ्यासल्या अगोदरच. यापैकी कंस ABC आणि कंस CD. यामध्ये C हा एक आणि एकच बिंदू सामायिक म्हणून कंस ABC आणि कंस CD यांच्या मापांची बेरीज कंस ACच्या मापा एवढी होते. मापकंस ABC अधिक मापकंस CDE बरोबर मापकंस ACE. परंतु कंस ABC आणि कंस BCE यामध्ये एकापेक्षा अधिक बिंदू म्हणजे कंस BCचे सर्व सामायिक आहेत म्हणून कंस ABC आणि कंस ABC आणि कंस BCE यांच्या मापांची बेरीज
कंस ए बी ईच्या मापा एवढी नसते. मित्रांनो, आता आपण प्रमेयाचा अभ्यास करूया. तुम्हाला कृतीयुक्त अभ्यास एक प्रश्न असतो. कृतीयुक्त प्रश्न त्याच्यामध्ये अशा प्रकारचे रिकाम्या जागा असतात आणि ते तुम्ही पूर्ण करायचे असतात. मग प्रमेय बघा, एकाच वर्तुळाच्या किंवा एकरूप वर्तुळांच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. पक्ष काय आहे? केंद्र बी असलेल्या वर्तुळात कंस ए पी सी एकरूप कंस डी के यू. ए पी सी आणि डी के यू हे दोन्ही कंस कसे आहेत? एकरूप आहेत, कारण त्यांच्या त्रिज्या आणि माप कसे आहेत? समान. आपण शिकलो मागे. मग साध्य काय करायचं आपल्याला? जीवा ए सी एकरूप जीवा डी. मग सिद्धता आपल्याला रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करायची आहे परीक्षेमध्ये, आणि जसं आहे तसं लिहायचं. फक्त रिकाम्या जागा भरायच्यात आणि पूर्ण जसं आहे तसं प्रश्नाचं उत्तर लिहायचं. मग त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी बी यामध्ये बाजू ए बी एकरूप बाजू डी बी. बघा, आपण जर आकृतीचं व्यवस्थितपणे निरीक्षण केलं, ए बी आणि डी बी काय जाणवते आपल्याला? या दोन त्रिकोणाच्या ह्या काय आहेत? त्रिज्या आहेत. म्हणजेच एकाच वर्तुळाच्या त्रिज्या किंवा एकरूप वर्तुळाच्या त्रिज्या आपल्याला सांगता येईल. मग खाली बघा, बाजू बी सी एकरूप बाजू बी. काय सांगता येईल? कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. मग कोण ए बी सी एकरूप कोण डी बी ई एकरूप कंसाची काय व्याख्या? म्हणून त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण डी बी ई एकरूपतेची बाकोबा कसोटी. म्हणून जीवा ए सी एकरूप जीवा डी. काय सांगतील? कारण आपल्याला एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. बघा, आपण उत्तर काय अभ्यासले मग एकदा परत पुन्हा सांगतो. त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी बी यामध्ये बाजू एकरूप बाजू डी बी एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, कारण आपण लिहू शकतो. तसंच बाजू बी सी एकरूप बाजू ई बी किंवा बी लिहिले तरी चालेल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. कोण ए बी सी एकरूप कोण डी बी एकरूप कंसाची व्याख्या. म्हणून त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण डी बी एकरूपतेची बाकोबा कसोटी. म्हणून जीवा ए सी एकरूप जीवा डी एकरूप त्रिकोणाच्या काय? त्या संगत बाजू. अशा प्रकारे आपल्याला ही कृती पूर्ण करता येते. प्रमेय क्रमांक 2 अभ्यासूया. एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. व पक्ष काय दिलेला आपल्याला? रेख पी क्यू आणि रेख आर एस हे केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या काय आहेत? एकरूप जीवा आहेत. काय साध्य करायचं आपल्याला? कंस पी एम क्यू एकरूप कंस आर एन एस. पी एम क्यू आणि आर एन एस हे आपल्याला काय करायचं? साध्य करायचं. त्यासाठी आपण सिद्धतेचा वापर करूया. मग त्रिकोण ओ पी क्यू व त्रिकोण ओ आर एस मध्ये कोणते दोन त्रिकोण घेतले आपण? ओ पी क्यू आणि ओ आर एस. त्या दोन्ही त्रिकोणांमध्ये बाजू ओ पी एकरूप बाजू ओ आर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आपल्याला सांगता येतील. तसेच बाजू ओ क्यू एकरूप बाजू ओ एस एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. बाजू पी क्यू एकरूप बाजू आर एस आपल्याला आकृतीमध्ये दिलेले म्हणजे पक्ष आहे. म्हणून त्रिकोण ओ पी क्यू एकरूप त्रिकोण ओ आर एस एकरूपतेची बाबा कसोटी. कारण तिन्ही बाजू कशा आहेत? पहिल्या त्रिकोणाच्या दुसऱ्या त्रिकोणाशी बाजू कशा आहेत? त्या एकरूप आहेत. म्हणून एकरूपतेची बाबा कसोटीवर नुसार त्रिकोण ओ पी क्यू एकरूप त्रिकोण ओ आर एस आपल्याला सांगता येईल. मग कोण पी ओ क्यू एकरूप कोण आर ओ एस एकरूप त्रिकोणाचे कोणते कोणते म्हणजे संगत कोण. म्हणून केंद्रीय कोण पी ओ क्यू आणि त्रिकोण ओ आर ओ एसने ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचे कंस पी एम क्यू व कंस आर एन एस अंतरित केले आहेत. त्याचप्रमाणे त्रिज्या ओ पी एकरूप त्रिज्या ओ क्यू एकरूप त्रिज्या ओ आर एकरूप त्रिज्या ओ एस हे काय झाले? ते एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. दोन कंस एकरूप असण्यासाठी त्यांच्या त्रिज्या आणि मापे समान असावी लागतात. म्हणून 1, 2 व 3 वरून कंस पी एम क्यू एकरूप कंस आर एन एस हे दोन कंस काय आहेत? एकरूप आहेत. मित्रांनो, फक्त एक व्याख्या लक्षात ठेवा.
कोणतेही दोन कंस एकरूप असण्यासाठी त्यांच्या त्रिज्या आणि मापे समान असतील तर ते दोन कंस काय असतात, एकरूप असतात. आणि मग ह्या गुणधर्माचा वापर करून किंवा या व्याख्येत जर आपल्या लक्षात असेल तर आपण कोणतेही प्रमेय आपण सिद्ध करू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचं उदाहरण आपण सोडवू शकतो. चला आपण आता काही उदाहरणांचा अभ्यास करूया. बघा, केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचे ए, बी, सी हे 3 बिंदू आहेत. बघा, वर्तुळावर 3 बिंदू दाखवलेले आहेत, ए, बी, सी, आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू काय ओ. या 3 बिंदूमुळे तयार होणाऱ्या सर्व कंसांची नावे लिहा. पुढचा प्रश्न आहे, कंस बी सी आणि कंस ए बी यांची मापे अनुक्रमे 110 अंश आणि 125 अंश असतील तर राहिलेल्या सर्व कोणांची मापे लिहा. बघा, आपल्याला कंसांची मापे भरपूर सांगता येतील. कंस ए बी, कंस बी सी, कंस ए सी, कंस ए बी सी, कंस ए सी बी, कंस बी ए सी. किती लिहिले आपण? 6. पहिला प्रश्न समजलं तुम्हाला. कंस ए बी जे आपल्याला दिसतं ते लिहा. अगोदर 2 अक्षराचे लिहा, नंतर 3 अक्षराचे लिहा. कंस ए बी, कंस बी सी, कंस ए सी. मग आता नंतर 3 अक्षर, कंस ए बी सी, कंस ए सी बी, कंस बी ए सी. दुसरा प्रश्न काय आपल्याला, कंस ए बी सीचं माप बरोबर कंस ए बीचं माप अधिक कंस बी सीचे माप. मग आपल्याला कंस ए बीचं माप किती आहे? 125 आणि कंस बी सीचं माप किती दिलेलं आहे? 110. दोघांची बेरीज किती झाली? 235. म्हणजे कंस ए बी सीचं माप किती आलं? 235. आता कंस ए सीचं माप काढू आपण. मग कंस ए सीचे माप बरोबर पूर्ण वर्तुळ कंसाचं माप आपल्याला माहिती आहे किती आहे? 360. त्याच्यामध्ये आपण काय करूया? कंस ए बी सीचं माप वजा करूया. म्हणजे आपल्याला कशाचं माप भेटणार? कंस ए सीचं. मग 360 वजा 235 किती येणार? कंस ए सीचं माप 125 अंश. किती? 100 अंश. मग त्याचप्रमाणे कंस ए सी बीचं माप बरोबर 360 वजा 125 बरोबर किती येणार? मग ते 235 अंश. आणि कंस बी एस सीचं माप 360 वजा 110 म्हणजे किती येणार? 250 अंश. म्हणजे आपण पूर्ण वर्तुळ कंसाच्या मापामधून आपण काय करतो? मायनस करूया आणि मग एक कंसाचं माप आपल्याला मिळत असतं. बघा, आपण उदाहरण क्रमांक 2चा अभ्यास करूया. आता आकृतीमध्ये केंद्र टी असलेल्या वर्तुळात आयत पी क्यू आर एस अंतर्लिखित केला आहे. कोणता आयत आहे? आयत पी क्यू आर एस अंतर्लिखित केला आहे. तर दाखवा की. पहिला प्रश्न आहे, कंस पी क्यू एकरूप कंस एस आर. दुसरा प्रश्न काय? कंस एस पी क्यू एकरूप कंस पी क्यू आर. हे आपल्याला साध्य करायचं आहे. आणि मग आपण ते आकृतीचा आधार घेऊन सिद्धतेच्या सहाय्याने आपण हे 2 कंस सिद्ध करणार आहोत. मग चौकोन पी क्यू आर एस हा आयत आहे. मग आयता आपल्याला माहीत आहे, आयताच्या समभुजा काय असतात? एकरूप. म्हणून जीवा पी क्यू एकरूप जीवा एस आर, आयताची सम्मुख बाजू. कंस पी क्यू एकरूप कंस एस आर, एकरूप जीवांचे संगत कंस. तसंच जीवा पी एस एकरूप जीवा क्यू आर, आयताची सम्मुख बाजू. म्हणून कंस पी एस एकरूप कंस क्यू आर, एकरूप जीवांचे संगत कंस. आता कंस एस पी आणि कंस क्यू आर यांची मापे समान आहेत. आता कंस एस पी आणि कंस पी क्यू यांच्या मापांची बेरीज बरोबर कंस पी क्यू आणि कंस क्यू आर यांच्या मापांची बेरीज. म्हणून कंस एस पी क्यूचे माप बरोबर कंस पी क्यू आरचे माप. म्हणून कंस एस पी क्यू एकरूप कंस पी क्यू आर हे आपल्याला सिद्ध करता येईल. मित्रांनो, आता हे लक्षात ठेवूया. फार महत्त्वाचे मुद्दे आहेत, 6 मुद्दे. पहिलं बघा, ज्या कोणाचा शिरोबिंदू वर्तुळ केंद्रावर असतो त्या कोणाला काय म्हणतात? केंद्रीय कोन म्हणतात. काय म्हणतात? केंद्रीय कोन किंवा सेंट्रल अँगल. आपण कंसाच्या मापांची व्याख्या आपण अभ्यासल्यात. लघु कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोनाच्या मापा एवढे असते. विशाल कंसाचे माप बरोबर 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप. अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते. किती असते? अर्धवर्तुळ कंसाचे माप 180 अंश असते. आणि पूर्ण वर्तुळ कंसाचं माप किती असतं? 360 अंश. मग आता पुढचा मुद्दा आपण अभ्यासला. 2 वर्तुळ कंसांच्या त्रिज्या आणि मापे समान असतात तेव्हा ते कंस काय असतात? एकरूप असतात. किंवा 2 कंस एकरूप असण्यासाठी त्यांच्या त्रिज्या आणि मापे समान असली पाहिजे, एक अट आहे.
मग एकाच वर्तुळाच्या कंस ए बी सी आणि सी डी एमध्ये जेव्हा सी हा एकच सामायिक बिंदू असतो तेव्हा मापकंस ए बी सी अधिक मापकंस सी डी ई बरोबर मापकंस ए सी ई हा आपण एक मुद्दा अभ्यासला. तसंच एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा काय असतात? एकरूप असतात. एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. हे सुद्धा आपण आज अभ्यासलेले आहेत. ही महत्त्वाची मुद्दे आहेत. ही व्यवस्थित समजून घ्या आणि पाठांतर करा आणि कायमस्वरूपी लक्षात ठेवा की जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचं प्रमेयावर आधारित उदाहरण आपल्याला सिद्ध करता येईल.